हॅलो एव्हरीवन. आजच्या रिटेल मॅनेजमेंटच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपण रिटेल मॅनेजमेंटच्या थर्ड युनिटमध्ये सोर्सेस फॉर मर्चंडाइज म्हणजे मर्चंडाइज तुम्हाला कुठून अवेलेबल होतात या प्रोडक्ट्स तुम्ही कुठून अवेलेबल करता ऍज अ रिटेलर म्हणून, तर हे बघणार आहोत. यामध्ये आपल्याला बरेचसे पॉइंट्स असे आहेत की जे माहितीचे आहेत की आपण आतापर्यंत मार्केटिंग मध्ये जे शिकलोय की प्रोडक्ट कसा अवेलेबल केला जातो, मॅन्युफॅक्चरर्स काय करतात, कुठलं फंक्शन त्यांचं आहे, कसे प्रोड्यूस करतात प्रोडक्ट्स, मग त्याच्यासाठी तुम्हाला रिटेलर कशा पद्धतीने फायनल कस्टमर पर्यंत प्रोडक्ट पोहोचवतो. तर हे सगळं माहितीचं असल्या कारणाने फक्त वर्ड्स थोडेसे बदलले. जो सेलिंग साठी ठेवलेला मटेरियल आहे दॅट इज कॉल्ड मर्चंडाइज, म्हणजे आपण इथे प्रोडक्ट पण कन्सिडर करू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचे सोर्सेस बघायचे. तुम्ही फर्स्ट सेंटेन्स मध्ये बघू शकता की retailers can source their merchandise from manufacturers or produce their own store brands. Both manufacturer brands and private labels have their own advantages. Selecting brands and choosing a brand strategy are components of a retailer's process. इथे मॅन्युफॅक्चरर कडून काय केला जातो, तो मर्चंडाइज सोर्स कुठला आहे तुमचा, म्हणजे कोणाकडून अवेलेबल करतात, तर रिटेलर काय करतात, मॅन्युफॅक्चरर कडून घेतात ते प्रोडक्ट्स. त्यानंतर प्रोड्यूस देअर ओन स्टोअर ब्रँड्स, म्हणजे ते त्यांच्या स्वतःच्या स्टोअर मधून ते ज्याला आपण म्हणतो प्रायव्हेट लेबलिंग त्याला करून किंवा स्वतःच्या नावे ते सेल करतात. बोथ मॅन्युफॅक्चरर ब्रँड्स अँड प्रायव्हेट लेबल्स हॅव देअर ओन ऍडव्हान्टेजेस. म्हणजे मॅन्युफॅक्चरर ब्रँड जो आहे किंवा प्रायव्हेट लेबल ब्रँड जो आहे, तर ह्याचे प्रत्येकाचे ऍडव्हान्टेजेस आहेत. सिलेक्टिंग ब्रँड्स अँड चुझिंग ब्रँडिंग स्ट्रॅटेजी आर कंपोनंट्स ऑफ अ रिटेलर्स प्रोसेस. म्हणजे इथे ब्रँड्स रिलेटेड कुठली स्ट्रॅटेजी यूज करायची किंवा कुठला ब्रँड सिलेक्ट करायचा, यामध्ये रिटेलर्स काय करतात की मर्चंडाइजचे असॉर्टमेंट प्लॅनिंग करतात. म्हणजे ही जी प्रोसेस आहे त्याला आपण असॉर्टमेंट प्रोसेस पण म्हणू शकतो की आपण आपल्याला आता किती प्रोडक्ट सेलिंग साठी ठेवायचे रिटेलर म्हणून, तर मग त्या पद्धतीने ती असॉर्टमेंट केली जाते, म्हणजे एकत्रित केले जातात ते प्रोडक्ट्स. द मोस्ट कॉम्प्लेक्स टास्क फॉर रिटेलर इज टू डिसाइड whether to source the merchandise from within the country or to source it from global sources. आता रिटेलर्सचं वर्क इतकं लिमिटेड राहिलेलं नाहीये की ते फक्त आपल्या डोमेस्टिक मार्केट मधले जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत तर त्यांच्याकडून फक्त प्रोडक्ट घेऊ शकतील, तर ग्लोबल लेवलला म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये जे काही रिटेलर्स आहेत किंवा मॅन्युफॅक्चरर्स आहेत तर त्यांच्याकडून पण ते प्रोडक्ट्स अवेलेबल करू शकतात. मग हे जे डिसिजन घेणं आहे किंवा डिसाइड करणं आहे हे थोडं हार्ड झालंय. आता आपल्याकडचा प्रोडक्ट आपल्या मॅन्युफॅक्चरर कडून असॉर्टमेंट करायची की बाहेरच्या एखाद्या कंट्री मधून तो प्रोडक्ट मागवायचा, हे ठरवणं तसं थोडं डिफिकल्ट आहे. आता तुमच्याकडे ऑप्शन्स खूप असतील. सपोज तुम्ही रिटेलर आहात तर तुम्हाला सुद्धा तो मर्चंडाइज अवेलेबल करताना प्रश्न पडेल की नक्की कुठला मॅन्युफॅक्चरर घेऊ, कुठलं ब्रँड मी सिलेक्ट करू किंवा कशा पद्धतीने त्या ब्रँडची स्ट्रॅटेजी असेल, कुठल्या स्ट्रॅटेजीने मी ते कस्टमरला सेल करू, हे सगळं ठरवणं तसं हार्ड आहे. So the merchandise handling process is as important as the merchandise purchasing process. आता पर्चेसिंगची जी प्रोसेस आहे ती आणखी थोडीशी वेगळी आहे, ती पण इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणजे मर्चंडाइज फक्त सिलेक्ट करणं एवढंच लिमिटेड नाही, तर ती पर्चेसिंगची प्रोसेस जी असेल त्यामध्ये दिला इट इन्व्हॉल्व्स डेव्हलपिंग अ प्लॅन टू गेट द मर्चंडाइज केअरफुली इन टू द स्टोअर. म्हणजे तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने काय करायचा आहे, डेव्हलप करायचा आहे. म्हणजे तो जो प्लॅन आहे तुमचा, तो प्लॅन डेव्हलप कशासाठी केला जाईल की तो मर्चंडाइज तुमच्याकडे व्यवस्थित स्टोअर मध्ये आला पाहिजे किंवा सेलिंग साठी तो कुठल्या शेल्फ्सला तुम्ही तो अवेलेबल करणार आहात. रिटेलर म्हणजे आता आपण सुपर मार्केट शिकलो, हायपर मार्केट शिकलो, तर कशा पद्धतीने तो प्रेझेंट करायचा, व्हिज्युअलाइज करायचा आहे की ज्याच्यामुळे तुमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे तो त्याकडे अट्रॅक्ट होईल. लक्षात येत आहे? सो प्राइसिंग, मार्किंग द इन्व्हेंटरी, अरेंजिंग डिस्प्लेज ऑन and on floor assortments, customer transactions, delivering the goods. म्हणजे त्यामध्ये आता तुम्ही काय केलं, अरेंज केला, त्याचा डिस्प्ले प्रॉपर केला, नंतर त्याची असॉर्टमेंट केली. कस्टमर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय की डिलिव्हरी कशा पद्धतीने देणार आहात त्या गुड्सची, त्या मर्चंडाइजची, म्हणजे डिलिव्हरीचं शेड्यूल, जे डिस्ट्रीब्युशन चॅनल्स तुम्ही यूज करताय किंवा तुम्ही जी टेक्नॉलॉजीचा वापर करताय की कशा पद्धतीने तुम्ही वेबसाईटच्या थ्रू किंवा जे काही होम डिलिव्हरी आहे त्यामध्ये कुठली प्रोसेस तुम्ही अप्लाय करणार आहात, मग हँडलिंग कसं केलं जाईल, कस्टमर कडून काही कंप्लेंट्स आल्या तर त्या कशा मॅनेज केल्या जातील, टेकिंग डिसिजन्स रिगार्डिंग डॅमेज मर्चंडाइज, म्हणजे डॅमेज झालेला जर मर्चंडाइज असेल तर त्याच्याशी रिलेटेड तुम्ही डिसिजन कसा घेणार आहात,
अँड फायनली कंट्रोलिंग अँड मॉनिटरिंग लॉसेस ड्यू टू मर्चंडाइज पिलफरेज. म्हणजे कंट्रोल करणं ती प्रोसेस, मॉनिटरिंग करणं, या सगळा पार्ट तुम्हाला या मर्चंडाइज मध्ये येतो रिटेलर. म्हणजे खूप बर्डन तसं असणार आहे तुमच्यावर रिटेलर म्हणून. त्या बाईंगचे फंक्शन्स दिलेले आहेत की बाईंग करताना तुम्हाला बेसिक रोल ऑफ बायर इज टू फाइंड, इव्हॅल्युएट अँड सिलेक्ट मर्चंडाइज फॉर द रिटेल स्टोअर. म्हणजे आता जेव्हा तुम्हाला तो बाय करायचा आहे मर्चंडाइज, त्यावेळेस तुम्हाला इव्हॅल्युएशन करावं लागेल की तुमच्याकडे जे ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्यातून माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन कुठला आहे. इन दिस प्रोसेस यू नीड्स cultivate sources for which suitable merchandise can be secured for the retail organization. To do this effectively, he needs to answer the following questions. आता यामध्ये क्वेश्चन्स कुठले असतील बघा. व्हॉट टू बाय, नक्की काय बाय करणार आहात ऍज अ रिटेलर. when to buy, how much to buy, किती प्रमाणात करणार आहात, where and from whom to buy, कुठून करणार आहात. म्हणजे ग्लोबल लेवल जसं आपण बघितलं की बाहेरच्या मॅन्युफॅक्चरर्स कडून बाय करणार आहात किंवा नक्की तो कोण असेल, तो पर्सन मॅन्युफॅक्चरर कोण असेल. द बाईंग फंक्शन इज क्रुशियल फंक्शन इन रिटेल मॅनेजमेंट. आता हे रिटेल मॅनेजमेंट मधलं सगळ्यात हार्ड आणि कॉम्प्लेक्स असं फंक्शन आहे बाईंग फंक्शन. त्याची सायकल दिलेली आहे त्यांनी, बाईंग सायकल. Buying cycle is pattern process that the buyers go through when contemplating the purchase. Understanding the pattern buyers go through in the industry, it is a key effective marketing and promotion. The buying cycle is divided into the following. आता बाय करताना कुठलाही मर्चंडाइज सुरुवातीला तुम्हाला काय असणं गरजेचं आहे. अवेअरनेस, कन्सिडरेशन, परचेस अँड आफ्टर सेल. आपण ही डायग्राम बघू शकतो की अशी ही सायकल आहे. जशी प्रोडक्ट लाईफ सायकल आहे ना 4 स्टेज मध्ये, सेम तशी ही रिटेलरची बाईंग सायकल आहे. आता फर्स्ट स्टेप बघूया. द फर्स्ट स्टेप इन द बाईंग सायकल इज अवेअरनेस. दिस इज द पॉइंट ऍट विच बायर रिकॉग्नाइजेस हिज नीड्स. He needs something, or the point at which he recognizes the product or service and views it as a possibility. Much of companies' market research and promotions are geared to reach customers with brand messages at the point they first become aware of need or in effort to stimulate this reality. इथे ऍज अ रिटेलर म्हणून तुमचा रोल काय असेल की तुम्हाला इथे बाय करण्यापूर्वी कस्टमरच्या नीड्स काय आहेत, कस्टमरचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे, त्याच्या नीड्स नुसार त्यांच्या रिक्वायरमेंट्स नुसार तुम्हाला काय सेल करायचं आहे याचा विचार करून, याचा अवेअरनेस ठेवून तुम्हाला काय करायचंय, बाईंग करायचं आहे. कन्सिडरेशन मध्ये काय करायचंय, नेक्स्ट स्टेज जे आहे, दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॅक्टिंग स्टेजेस इन टर्म्स ऑफ द कंपनी स्टेटस. With the buyer, during this stage, the buyer formulates the consideration set and evaluates each option on factors important to him. म्हणजे आता यामध्ये कन्सिडरेशन मध्ये त्यांनी एक गोष्ट महत्वाची मेन्शन केली. कंपनीज ॲबिलिटी टू कन्वे बेनिफिट्स दॅट coincide with the target customer needs is crucial. During this time, advertising, public relations and sales efforts all contribute to these communication efforts. म्हणजे आता तुम्ही एकदा अवेअरनेस तुम्हाला आलं की कुठला मर्चंडाइज मी बाय करणार आहे किंवा मी तो कस्टमरच्या नीड्स नुसार बाय केलेला असेल. आता मला सेकंड थिंग कन्सिडर काय करायची की तो कस्टमरला त्या वेळी अवेलेबल करायचा आहे. मग मला त्यासाठी कन्वे करावं लागेल. माझ्याकडे ती पॉवर असली पाहिजे किंवा माझ्याकडे ती ॲबिलिटी असली पाहिजे. कन्वे करण्यासाठी मग मी कम्युनिकेशनवर एफर्ट्स घेईल. मग मी कम्युनिकेशन कशाच्या थ्रू करणार आहे तर ऍडव्हर्टायझिंग करेल, मी पब्लिक रिलेशन मेंटेन करेल. पब्लिक रिलेशन मॅनेजमेंट सुद्धा आहे की त्यासाठी मी सेलिंगसाठी काय करेल, अशा पद्धतीने एफर्ट्स घेईल आणि कम्युनिकेट करून काय करेल की त्या ऑडियन्सला मी माझं जे काही मर्चंडाइज आहे ते प्रेझेंट करेल, त्याचं डिस्प्ले करेल. म्हणजे कन्सिडर केलं जातं इथे टार्गेट ऑडियन्सच्या नीड्स नुसार त्यांच्याशी कम्युनिकेट केलं जातं. मग कम्युनिकेशनसाठी अनेक चॅनल्स तुमच्याकडे अवेलेबल असणार आहेत. सो परचेस मध्ये थर्ड पॉइंट मध्ये काय दिलं, पॉइंट ऑफ परचेस इज द पॉइंट ऍट विच बायर हॅज डिटरमाइंड विच प्रोडक्ट ऑर सर्व्हिस बेस्ट मॅचेस हिज नीड्स ऍट द मोस्ट अफोर्डेबल प्राइस. आता परचेस करताना तुम्हाला कुठला पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की कुठला प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिसेस आहेत त्या मॅच करतात कस्टमरच्या नीड्स सोबत. आणि त्या नीड्स काय आहेत हे समजून फक्त चालणार नाही, आपल्याला अफोर्डेबल प्राइस त्या कस्टमर साठी कुठली आहे त्या प्रोडक्टची. इफ द प्रोडक्ट प्राइस अँड प्रमोशन्स हॅव इफेक्टिव्हली कन्व्हिन्स इनफ कस्टमर्स ड्युरिंग द कन्सिडरेशन प्रोसेस दॅट देअर इज नो प्रॉब्लेम. म्हणजे एकदा तुम्हाला कळलं
की किती प्राइस त्याची डिसाइड करायची, कुठला प्रोडक्ट आहे, काय कन्सिडर करायचं, कसं कम्युनिकेट करायचं, की फायनली तो कस्टमर काय होईल की त्याच्यासोबत तुमची काय होईल रिलेशनशिप तयार होईल किंवा त्यामुळे तो परचेसिंग पर्यंत येईल, त्याचा डिसिजन परचेसिंगचा होईल आणि त्यामुळे लॉंग टर्म पर्यंत तो कस्टमर सोबत तुमची रिलेशनशिप मेंटेन राहील. म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिसेस तुम्ही कशा देताय किंवा तो किती सॅटिस्फाय होतो त्या मर्चंडाईजमुळे कस्टमर, तर त्यावर डिपेंड असेल की तो फ्युचरमध्ये पुन्हा रिपर्चेसिंग करेल किंवा नाही करेल. आफ्टर सेल सर्व्हिसेस मध्ये तेच दिले, फॉलोअप घ्या, त्यांचा एक्सपिरियन्स चेक करा कस्टमरचा आणि त्यानंतर त्यांना सॅटिस्फाईड असली जर आफ्टर सेल सर्व्हिस मिळाली तर ते माउथ पब्लिसिटी करतील तुमची पॉझिटिव्ह, त्यांना पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आला तर पॉझिटिव्ह पब्लिसिटी होईल, निगेटिव्ह आला तर निगेटिव्ह होईल. आता कुठले फॅक्टर्स बाईंग फंक्शनवर इम्पॅक्ट करतात, साईज ऑफ द रिटेल ऑपरेशन, म्हणजे ऍक्च्युअली रिटेल ऑपरेशन्स कुठले आहेत हे तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. ते जसं की आता तुम्ही स्टोअर्स जे काही चेन स्टोअर चेन जी स्टडी केली, फॉर एक्झाम्पल मल्टी स्टोअर चेन मे ऑप्टिमम टू हॅव बाईंग प्रोसेस डन ॲट अ रिजनल ऑर लोकल लेवल, म्हणजे तुम्ही रिजनल लेवलला सेलिंग करताय, लोकल लेवलला करताय किंवा तुमचा प्रोडक्ट कुठला आहे, नॅशनल लेवलचं ब्रँड आहे, नॅशनल ट्रेंड्स तुम्ही अवेलेबल केले, तर तुमचे जे काही ऑपरेशन्स आहेत ते बिग ऑपरेशन्स असतील. स्टोअर मध्ये जसं की तुम्ही कशा पद्धतीची अरेंजमेंट केलेली आहे, तुम्ही कुठल्या पद्धतीने सेलिंग करताय, वेबसाईटच्या थ्रू करताय, मॅन्युअली करताय, तर त्यावर डिपेंड असते ती साईज रिटेल ऑपरेशनची. काही रिटेल आउटलेट्स हे स्मॉल साईजचे आहेत, म्हणजे स्टोअर तुमचं एकच स्टोअर आहे तर तुम्हाला ते ऑपरेशन स्मॉल लेवलचे असतील, पण तुमचं जर मल्टी स्टोअर चेन आहे तर तुमचे ऑपरेशन बिग साईजचे असतील, म्हणजे हा फॅक्टर बाईंग फंक्शनवर इम्पॅक्ट करतो. लक्षात आलंय? सेपरेशन ऑफ ड्युटीज, आता तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटीज कशा दिलेल्या आहेत की तुमच्याकडे असणारा जो अवेलेबल स्टाफ आहे तर त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज किंवा त्यांना सिक्युरिटी कशी दिलेली आहे. आता सपोज त्यामध्ये दिलंय की बाईंग, प्लॅनिंग आणि सेलिंग हे जे मेन त्यांच्या हे आहेत ऍक्टिव्हिटीज, तर ते सेपरेट केलेले आहेत का? जर ते सेपरेशन केलेलं असेल तर तुम्हाला आउटकम्स चांगले भेटतील. त्याचं कारण काय आहे की सेपरेशन ऑफ ड्युटीज मुळे तुम्हाला रिझल्ट कळतील, फीडबॅक कळेल की प्लॅनिंग मध्ये काय गडबड आहे, सेलिंग मध्ये काय गडबड आहे का, बाईंग मध्ये बाईंग करताना बाईंगचे ऑपरेशन्स कुठले आहेत, या पद्धतीने आपल्याला ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करता येतील. शॉपिंग चॅनल्स कुठले अवेलेबल केलेले आहेत, बाईंग फॅक्टर्स कुठले इम्पॅक्ट करतात, तर शॉपिंग चॅनल मध्ये दिले नाउ डेज कन्झ्युमर हॅव नंबर ऑफ ऑप्शन्स वेन इट कम्स टू हाऊ दे वॉन्ट टू शॉप ऑनलाईन, थ्रू टेलिव्हिजन, इन स्टोअर, वाया मेल कॅटलॉग्स, म्हणजे कस्टमरला भरपूर सारे ऑप्शन्स आहेत म्हणजे शॉपिंग साठी. मग मर्चंट्स कशा पद्धतीने, व्हाईल मर्चंट शुड ऑफर ऑल ऑफ दीज ऑप्शन्स टू कस्टमर, इट्स पिवोटल they have the merchandising strategy in place to support this initiative. For example, mail order catalog need to be planned well in advance because production of this material can take a weeks or even months depending on the quantity needed. म्हणजे शॉपिंग करताना तुम्ही ज्या मेल ऑर्डर्स घेता, कॅटलॉगच्या थ्रू ज्या काही मेल ऑर्डर्स येतात, तर ते जास्त क्वांटिटी मध्ये असेल तर त्याचा टाइम पिरियड जास्त असतो की तुम्हाला कधी अवेलेबल होईल, कधी कधी एक मंथ पण लागतो, कधी एका वीक मध्ये पण तो प्रोडक्ट अवेलेबल होतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, रिअल टाइम मध्ये त्या कस्टमरला कुठल्या टायमिंगला ती डिलिव्हरी अपेक्षित आहे त्यानुसार तुम्हाला ते चॅनल्स अवेलेबल करायचे. जर केले नाही तर तुम्हाला तो प्रॉब्लेम फेस करावा लागू शकतो. आता फंक्शन्स ऑफ बाईंग फॉर डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन्स, आता बाईंगचे जे फंक्शन्स आहेत बघू शकताय तुम्ही यामध्ये. बाईंग फॉर अ सिंगल इंडिपेंडेंट स्टोर, द मोस्ट फंडामेंटल ऍक्टिव्हिटीज ऑफ एनी रिटेल endeavor are buying of merchandise and reselling it to the end consumer. In small independent stores, an individual is the owner and manager and is responsible for all the business operations. म्हणजे एकच मॅनेजर आहे. स्मॉल इंडिपेंडेंट स्टोअर असेल तर सगळी रिस्पॉन्सिबिलिटी एका मॅनेजरवर येते. लक्षात आलंय? For all business operations of the store, including all the buying and merchandising, it is necessary that he must have a thorough understanding of the buying process. म्हणजे एकच पर्सन जर इथे रिस्पॉन्सिबल आहे तर त्याला ती प्रोसेस कम्प्लीट माहिती असणं गरजेचं आहे. मग तो मर्चंडाईजची स्पेशालिटी काय आहे, त्याचं प्राइसिंग कसं आहे, कुठल्या स्ट्रॅटेजीज अप्लाय केल्या किंवा कस्टमरच्या नीड्स काय आहेत. जसं इथे दिलं, यू विल हॅव बेटर अंडरस्टँडिंग ऑफ देअर नीड्स अँड वॉन्ट्स अँड द फंक्शन ऑफ बाईंग विल बी ॲज पर द रिक्वायरमेंट्स.
आलं लक्षात? मग त्यामध्ये त्यांनी एक पार्ट दिलाय बघा, रोल ऑफ बायर हॅज बीन क्रिएटेड इन सच अन ऑर्गनायझेशन इट विल इन्व्हॉल्व. आता बायरचा रोल जो आहे ऑर्गनायझेशन मध्ये, तर तो कसा असेल, ऍज अ बायर रिटेलर जर असेल, कोऑर्डिनेटिंग द परचेसिंग फॉर व्हेरियस प्रोडक्ट्स, म्हणजे तुम्हाला कोऑर्डिनेशन करता आलं पाहिजे, जे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत सेलिंगसाठी रिक्वायर्ड बाय द स्टोअर, तर त्याच्याशी कोऑर्डिनेशन करणं, रायटिंग ऑर्डर लिहून घेणं ऍज अ बायर म्हणून, जे त्यानंतर हँडलिंग स्पेशल ऑर्डर हँडल करणं वेन दे अराइव्ह, जेव्हा ते ऑर्डर्स येतील, मेकिंग डिसिजन्स रिगार्डिंग मर्चंडाइज रिटर्न्स, टेकिंग प्राइसिंग डिसिजन्स ऑफ द प्रोडक्ट, म्हणजे प्राइस रिलेटेड डिसिजन घेतला जाईल, प्लॅनिंग अँड कोऑर्डिनेटिंग व्हेरियस प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज, मग त्यासाठी प्रमोशन्स कसे देणार आहात, डिस्काउंट्स कसे देणार आहात, या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग आणि त्याचं कोऑर्डिनेटिंग किंवा प्रेझेंटेशन ऑफ द मर्चंडाइज इन स्टोअर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍज अ बायरच्या रोल मध्ये ऑर्गनायझेशन मध्ये कराव्या लागतील. ओके. कस्टमर कॉन्टॅक्ट अँड सेलिंग ऑल्सो. तर बायर म्हणून बाईंग फॉर अ चेन स्टोअर, चेन स्टोअर असतील किंवा चेन ऑफ डिपार्टमेंट स्टोअर्स असतील, तर त्यामध्ये दिले मर्चंडायझिंग इन चेन स्टोअर्स इज कॅरेक्टराइज्ड बाय सेंट्रल बाईंग प्लॅन्स अँड सेंट्रल मर्चंडायझिंग प्लॅन्स. आता रिटेल चेन ऑपरेट्स इन मोर दॅन वन रिजन, म्हणजे फक्त एकाच रिजन मध्ये तुम्ही सेलिंग करत नाही आहात, तर तुम्ही बऱ्याचशे रिजन काय केलेले, टार्गेट केलेले. देअरफॉर इट हॅज टू सर्व द नीड्स ऑफ डायव्हर्स कंझ्युमर मार्केट, म्हणजे तुमचा जो कस्टमर आहे प्रत्येक रिजनचा तो डिफरंट टाईपचा आहे, मग त्याच्या ज्या नीड्स आहेत त्या पण डिफरंट असणार, डायव्हर्सिटी असणार त्या मार्केटमध्ये. मग तुम्हाला बाईंग करताना मर्चंडाइज काय करावं लागेल, ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल. इट इज ऑल्सो नेसेसरी दॅट द बायर कम्प्लिटली अंडरस्टँड द टाइप ऑफ प्रोडक्ट दॅट आर नीडेड बाय द मार्केट अँड दॅट द रिटेलर इज कॅटरिंग टू, म्हणजे ज्या पद्धतीच्या नीड्स आहेत त्याच पद्धतीने तुम्ही काय करणार आहात की मर्चंडाइज अवेलेबल करणार आहात. मग त्यामध्ये ओव्हर बाईंग किंवा अंडर बाईंग हा जो हे आहे, ही जी प्रोसेस आहे, तर याच्यामुळे तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी मिळणार किंवा नाही मिळणार, हे रिटेलरच्या प्रॉफिटेबिलिटी हा फॅक्टर इम्पॅक्ट करतो. सपोज आता तुम्ही काही प्रोडक्ट्स खूप जास्त प्रमाणात बाय करून ठेवले आणि ते सेल झाले नाही, तरी सुद्धा तुमच्या प्रॉफिटेबिलिटीवर काय होईल, त्याचा इम्पॅक्ट होईल. ओके. बाईंग फॉर नॉन स्टोअर रिटेलर्स, आता इथे बघू शकताय तुम्ही, non-store retailers मध्ये दिल्या, प्रोसेस ऑफ बाईंग अँड मर्चंडायझिंग फॉर अ non-store retailer varies from that of the store retailer, like the meal order buyer needs to plan well in advance. नॉन स्टोअर म्हणजे काय की जे स्टोअर मध्ये तुम्ही परचेसिंग करत नाही, बाय करत नाही, तर तुम्ही काय करताय, ते मर्चंडाइज नॉन स्टोअर रिटेलर कडून अवेलेबल करताय. मग हे जे नॉन स्टोअर रिटेलर आहेत ते कसे करतात मग बाईंग, द मेल ऑर्डर पाठवल्या जातात, आधीच तुम्हाला जे काही लागणारे प्रोडक्ट्स आहेत त्याचा मेल केला जातो कॅटलॉग्सच्या थ्रू, अँड इन ऍडिशन द लार्ज व्हरायटी ऑफ मर्चंडाइज नीड्स अ फेअर अमाऊंट ऑफ मार्केट वर्क, आणि त्या पद्धतीने ते अवेलेबल केले जातात. ओके. सो यंग अँड रुबी कॅम्प्स ब्रँड असेट व्हॅल्युएटर. आता यामध्ये ब्रँड असेट व्हॅल्युएटर मध्ये डिफरन्शिएशन, रिलिव्हन्स, एस्टीम, नॉलेज, या सगळ्या गोष्टी येतात. ब्रँड असेट इव्हॅल्युएटर म्हणजे काय आहे, यंग अँड रुबी कॅम्प्स ब्रँड असेट इव्हॅल्युएटर. Advertising agency Young and Rubicam develop a model of brand equity called brand asset valuator. आता यामध्ये हे मॉडेल दिलेलं आहे की याच्या थ्रू तुम्ही कशा पद्धतीने व्हॅल्युएशन कराल. बेस्ड ऑन रिसर्च विथ ऑलमोस्ट 200,000 consumers in 40 countries, BAV provides comparative measures of the brand equity of thousands of brands across hundreds of different categories. म्हणजे तुमच्याकडे जे काही ब्रँड्स अवेलेबल आहेत, जेवढ्या डिफरंट कॅटेगरीज अवेलेबल आहेत, तर त्यामध्ये कंपॅरेटिव्ह मेजर्स कुठले आहेत. देर आर 4 की कंपोनंट्स. आता कंपॅरिझन करण्यासाठी त्यांनी काही पिलर्स दिलेले आहेत, 4 पिलर्स, की जे तुम्ही ह्या कॅम्पच्या थ्रू किंवा रुबी कॅम्पच्या थ्रू काय करू शकता, त्याचं व्हॅल्युएशन करू शकता. आता पहिला जो काही त्यातला पार्ट आहे, पहिला पिलर जो आहे डिफरन्शिएशन, मग त्याचं व्हॅल्युएशन करताना मेजर्स द डिग्री टू विच ब्रँड इज सीन ॲज डिफरंट फ्रॉम अदर्स, म्हणजे
कुठला ब्रँड कुठल्या ब्रँडपेक्षा, दोन ब्रँड मध्ये जेव्हा कंपॅरिझन केली जाते तर तुम्हाला त्या दोघांमधला डिफरन्स समजला पाहिजे. जसं की ability for brand to stand apart from its competitors. Brand should be as unique as possible. म्हणजे जेवढं तुम्हाला युनिकनेस त्यामध्ये आणता येईल तेवढा प्रयत्न केला जातो या मॉडेलच्या थ्रू. रिलिव्हन्स काय आहे? इट मेजर्स अ ब्रीड of a brand's appeal. Relevance is the actual and perceived importance to a large consumer market segment. यामध्ये रिलिव्हन्सी असली पाहिजे. म्हणजे जसं की आता ब्रीड किती आहे ती तुम्हाला मेजर करता आली पाहिजे. लक्षात आलं? एस्टिम म्हणजे काय की तो जो ब्रँड तुम्ही सिलेक्ट करणार आहात, बाय करणार आहात, हाऊ वेल द ब्रँड इज रिगार्डेड अँड रिस्पेक्टेड. तो रिस्पेक्टेड असला पाहिजे. म्हणजे काय की इथे एस्टीम हा पार्ट खूप महत्वाचा आहे. एस्टीम इज द परसिव्ह क्वालिटी अँड कंझ्युमर परसेप्शन्स अबाउट द ग्रोविंग ऑर डिक्लाइनिंग पॉप्युलरिटी ऑफ अ ब्रँड. तो ब्रँड पॉप्युलर कधी होतो? जेव्हा तो कसा आहे, एस्टीम त्यामध्ये आहे, त्याला आपण त्याची क्वालिटी कशी आहे त्यानुसार कस्टमर त्याचे परसेप्शन्स ठरवतो. नॉलेज मध्ये काय दिलंय? इट मेजर्स हाऊ फॅमिलियर अँड इंटिमेट कंझ्युमर आर विथ द ब्रँड. म्हणजे त्याला त्या कस्टमरला किती नॉलेज आहे त्या प्रोडक्टचं, त्या ब्रँडचं, फॅमिलियर किती आहे, त्यानुसार तो काय करेल? परचेसिंग करेल. म्हणजेच त्याला किती नॉलेज आहे, याचं अवेअरनेस किती आहे. तर ह्या पद्धतीने तो आयडेंटिफाय करेल ते ब्रँड आणि त्यानुसार तुम्हाला ब्रँड बिल्डिंग करायचे, म्हणजे ब्रँडची लॉयल्टी बिल्ड करायची. ओके. त्यामध्ये बघा तुम्हाला असेट व्हॅल्युएटरचं जे मॉडेल आहे तर हे त्यामध्ये ही डायग्राम मी तुम्हाला मुद्दामून दाखवूया. ब्रँड व्हॅल्यू, ब्रँड व्हायटॅलिटी. यामध्ये ज्याला व्हायटॅलिटी म्हणजे काय की ते ब्रँड किती त्यामध्ये, ज्याला आपण म्हणतो ना जिवंतपणा किती आहे. म्हणजे पाहिल्यानंतर काही गोष्टी बघा तुम्हाला लगेच आवडतात किंवा लगेच परचेसिंगचा डिसिजन होतो. ब्रँड स्टॅट्यूर म्हणजे काय की त्याची लेवल काय आहे. म्हणजे ज्या लेवल म्हणजे काय ते डायरेक्टली असं म्हणू शकत नाही की आपण त्याची हाईट किती आहे किंवा काय. तर याची नैतिक पातळी किती आहे त्या ब्रँडची, म्हणजे कशा पद्धतीने कस्टमर त्याला फील करतो. ब्रँड व्हॅल्यू मध्ये ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की त्यामध्ये असणारा जिवंतपणा किंवा त्यामध्ये असणारे जे काही त्याला आपण चैतन्य म्हणू शकतो की एखादा ब्रँड घेतल्यानंतर पाहिल्यानंतरच फ्रेश वाटतं तुम्हाला. तसं आहे. म्हणजे त्यावर तुम्ही लॉयल्टी असू शकते, तुमची ट्रस्ट करू शकता तुम्ही. इथे आहे की त्याची नैतिकता कशी आहे, तो कुठल्या गोष्टीसाठी त्याचं कन्झम्पशन केलं जातं. काही अल्कोहोल सारखे प्रोडक्ट आहेत तर त्याची नैतिक पातळी खालावलेली असेल की ज्यामुळे तुमच्या हेल्थवर वाईट परिणाम होतात. तर ते प्रोडक्ट त्याची नैतिक पातळी आहे का? नाही. आता ही जी व्हायटॅलिटी आहे ती कशामुळे येते, जिवंतपणा कशामुळे येतो? तर डिफरन्शिएशन आणि रिलिव्हन्स हे दोन फॅक्टर्स कंबाईन केले की ही व्हायटॅलिटी याच्यामध्ये येते. म्हणजे तो ब्रँड त्या पद्धतीने काय करतो की इम्पॅक्ट करतो, तुमचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करतो. ब्रँड स्टॅट्यूर मध्ये काय की ह्या दोन गोष्टी एकत्र येतात, एस्टीम आणि नॉलेज. त्या कस्टमरला किती नॉलेज आहे, फॅमिलियर आहे का तो किती रिस्पेक्ट करतो त्या ब्रँडला, याच्यानुसार तुमची ही नैतिकता लक्षात येते की त्या ब्रँडची ऍक्च्युअली व्हॅल्यू काय असेल. लक्षात येत आहे? म्हणजे अशा पद्धतीने ती जे रुबिकॅमचं मॉडेल आहे ते त्या पद्धतीने असेल. कन्सेप्ट ऑफ लाईफस्टाईल मर्चंट, तेच तुम्हाला जे डायग्राम एक्सप्लेन केली तेच या पॅराग्राफ मध्ये दिलेलं आहे. कन्सेप्ट ऑफ लाईफस्टाईल मर्चंडायझिंग. आता ही जी कन्सेप्ट आहे लाईफस्टाईल मर्चंडायझिंगची ती थोडीशी आपण बघूया. यामध्ये दिलं कन्सेप्ट ऑफ लाईफस्टाईल मर्चंडायझिंग हॅज बीन गेनिंग इम्पॉर्टन्स सिन्स द 1970s. द marketing concept of 1960 gave way to all important era of positioning in the 1970. आता मार्केटिंगची जी कन्सेप्ट आहे ती 1960 मध्ये आली, पण त्याची पोझिशनिंग हा जो पार्ट झाला तो 1970 मध्ये. म्हणजे मार्केटिंग सुरू झालं, पण यामध्ये त्यांनी जी लाईफस्टाईल मर्चंडायझिंग सांगितलेलं आहे त्याचं इम्पॉर्टन्स 1970 मध्ये आपल्याला समजलं की मर्चंडायझिंग हा काय प्रकार आहे, त्याची लाईफस्टाईल कशी स्टडी करायची. तर नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये त्यांनी एक्झॅक्टली मेन्शन केलंय, प्रोडक्ट्स दॅट हॅव मेड विथ द सक्सेस इन टर्म्स ऑफ लाईफस्टाईल मर्चंडायझिंग इन्क्लूड फर्निचर, कुकवेअर, असेसरीज लाईक वॉचेस, bags, exclusive cosmetics, skin care, body care and hair care products.
Lifestyle merchandising also common in food and beverage business, where certain restaurants may cater to the requirements of people from a certain class of society, and retailers may also combine cooking shows on a particular television channel with a collection of cookware. For example, Sanjeev Kapoor Granite non-stick cookware. म्हणजे लाईफस्टाईल मर्चंडायझिंग मध्ये काय केलं की जे तुमचे डेलीचे प्रोडक्ट्स आहेत, फूड प्रोडक्ट्स आहेत, रिटेलर्सने कुठली स्ट्रॅटेजी ते अप्लाय केली की जशी कस्टमरची लाईफस्टाईल आहे, कस्टमर्स आता जर जनरली तुम्ही लेडीज मध्ये जर बघितलं की मुली पूर्वीच्या पद्धतीने ह्याचं एज्युकेशन मिळत होतं, तुम्हाला किचन बद्दल जे नॉलेज मिळत होतं ते घरातूनच मिळत होतं. पण आता मार्केटमध्ये काय झालंय की रिटेलर्स एक स्ट्रॅटेजी वापरतात की कुकिंगसाठी एखादा शो दाखवला जातो, मग त्या शोची ऍडव्हर्टाईज करताना आता त्यांनी संजीव कपूरचं एक एक्झाम्पल दिलं की नॉन स्टिकी कुकवेअर कशा पद्धतीने ते वापरतात, त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं फूड मटेरियल तुम्ही बनवू शकता, ते त्याच्यामध्येच बनवलं तर कशा पद्धतीचं बेनिफिट कस्टमरला मिळेल, म्हणजे इनडायरेक्टली ते काय करतात, मार्केटिंग करतात तुमच्या मर्चंडाईजचं. लक्षात आलंय? ते नॉनस्टिकी जे पॅन्स आहेत ते वापरले तर काय बेनिफिट मिळतं, तुमचा मुळात जर इंटरेस्ट याच्यामध्ये आहे की फूड प्रोडक्ट्स मध्ये आहे किंवा मग हेल्थ केअरचे जे प्रोडक्ट्स आहेत ते कसे वापरले जातात, फिटनेस साठी कशी ऍडव्हर्टाईज केली जाते, ज्याच्यामुळे ही लाईफस्टाईल मर्चंडायझिंग आहे. जशी कस्टमरची लाईफस्टाईल चेंज होते तसं ते मर्चंडाईज कशा पद्धतीने अवेलेबल करायचं, त्यासाठी हे वेगवेगळे मार्ग त्यांनी दिलेले आहेत. लक्षात आलं? नेक्स्ट तुमचा पॉइंट आहे प्रायव्हेट लेबल मिनिंग. आता प्रायव्हेट लेबलिंग मध्ये आपण बघूया. Private label brands, also called store brands, house brands or own brands, are products developed by retailers. In many cases, retailers develop the design and specifications for their private label products and then contract with manufacturers to produce those products. आता प्रायव्हेट लेबल ब्रँड्स जे स्टोअर ब्रँड्स आहेत, हाऊस ब्रँड्स आहेत, ओन ब्रँड्स आहेत, तर यामध्ये ते डेव्हलप करतात रिटेलर्स. ओके, in many cases retailers develop the design and specification for their private label products. रिटेलर्स काय करतात, ते एकदा मॅन्युफॅक्चरर्स कडून बाय केले की ते त्यांचं स्वतःचं ओन लेबल तर करतात, पण काही डेव्हलपमेंट डिझाईन मध्ये पण केली जाते and then contract with manufacturer to produce those products. And other cases, national brand vendor work with a retailer to develop special version of its standard merchandise, offering to be sold exclusively by the retailer. जे स्टँडर्ड ज्या काही मर्चंडाईज आहेत त्यासाठी काही वेगळे व्हर्जन्स वापरले जातात, फक्त डिझायनिंग वगैरे नाही. यामध्ये तिला इन दिस केस द नॅशनल ब्रँड वेंडर ऑर मॅन्युफॅक्चरर इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिझाईन अँड स्पेसिफिकेशन ॲज वेल ॲज द प्रोडक्शन ऑफ द मर्चंडाईज. जे प्रोडक्शनच्या प्रोसेस मध्ये पण ही लोक इन्व्हॉल्व होतात, म्हणजे जिथे फक्त डिझायनिंगच केलं जात नाही, नॅशनल लेवलचे जे ब्रँड्स आहेत, जे वेंडर्स आहेत किंवा मॅन्युफॅक्चरर्स आहेत, ते कशाची रिस्पॉन्सिबिलिटी घेतात, तर डिझायनिंग विथ स्पेसिफिकेशन. मग प्रोडक्शन प्रोसेस मध्ये पण ते इन्व्हॉल्व असतात. ओके, आता यामध्ये 4 कॅटेगरीज दिलेल्या आहेत प्रायव्हेट ब्रँडच्या: प्रीमियम, कॉपीकॅट, एक्सक्लुझिव्ह अँड जनरल. प्रीमियम प्रायव्हेट लेबल ब्रँड्स offer the consumer a private label that is comparable to manufacturer's brand quality, sometimes with modest price savings. It competes on quality not price. Example of premium private labels include Kellogg. आता प्रीमियम प्रायव्हेट लेबल ब्रँड्स मध्ये केलॉगचे एक्झाम्पल दिले. 2 scoops of raisins in its cereals, but the President Choice cereal has 4 and is cheaper. म्हणजे आपण सिरियल्स ज्याला आपण हे काय म्हणू शकतो की त्यामध्ये असणारे अन्नधान्याचे जे प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये रेझिन्स किती यूज केलेत, इथे 2 मिनिमम सांगितलेत. रेझिन्स म्हणजे काय की मनुका वगैरे तुम्हाला माहिती आहे ना, जे खातो आपण. प्रेसिडेंट चॉईस काय आहे, 4 ची आहे आणि ती चिपर आहे. म्हणजे केलॉग कशा पद्धतीने प्रायव्हेट लेबल ब्रँड्स तुम्हाला अवेलेबल करतं, तर हे इथे एक्झाम्पल मधून दिलंय. कॉपीकॅट ब्रँड्स मध्ये काय दिलंय की imitate the manufacturer's brand in appearance and packaging, generally are perceived as lower quality and are offered at lower prices. Copycat brand म्हणजे काय की सेम जो प्रोडक्ट आहे तुमचा क्वालिटी ब्रँड
त्याच्यासारखाच दुसरा बनवला जातो, मॉडिफाय केला जातो आणि त्याच्या शेजारी तो सेलिंगला ठेवला जातो. म्हणजे पूर्ण कॉपी केलेलं असतं. आणि यामध्ये काय दिलंय बघा, many retailers monitor the introduction of new national brands and then modify them to meet the needs of their target customers. And for instance, copycat brand may be placed next to the manufacturer's brands and often look like them. The same similar. आता नॅशनल लेवलचं जे ब्रँड आहे त्या टाईपचं ब्रँड तुम्ही बनवता, मॉडिफाय करता त्याला आणि कस्टमरच्या ज्या नीड्स आहेत त्याच्याशी ते मॅच झालं पाहिजे अशा पद्धतीने कॉपी कॅट ब्रँड तयार केले जातात. एक्सक्लुझिव्ह ब्रँड्स जे आहेत, एक्सक्लुझिव्ह ब्रँड मध्ये दिलं की an exclusive brand is a brand that is developed by a national brand vendor, often in conjunction with the retailer, and is sold exclusively by the retailer. The simplest form of exclusive brand occurs when national brand manufacturer assign different model numbers and has different exterior features. आता एक्सक्लुझिव्ह मध्ये काय केलं जातं की तोच प्रोडक्ट आहे, पुन्हा ते तयार करतात, त्याच्यामध्ये काहीतरी फंक्शन्स ऍड केले जातात, आलं लक्षात, आणि त्याला नंबर्स दिले जातात. जसं त्यांनी एक्झाम्पल दिलंय, कॅनॉन डिजिटल कॅमेरा सोल्ड ॲट बेस्ट बाय माइट हॅव अ डिफरंट मॉडेल नंबर. कॅनॉनचे जे डिजिटल कॅमेरे आहेत तर त्याचे मॉडेल नंबर त्यांनी चेंज केलेले आहेत, फर्स्ट मॉडेल, सेकंड मॉडेल, अशा पद्धतीने हे एक्सक्लुझिव्ह ब्रँड्स आहेत. जेनरिक ब्रँड मध्ये काय आहे की प्राइस सेन्सिटिव्ह, टार्गेट अ प्राइस सेन्सिटिव्ह सेगमेंट बाय ऑफरिंग नो फ्रिल्स प्रोडक्ट ॲट अ डिस्काउंट प्राइस. म्हणजे यामध्ये प्राइस सेन्सिटिव्ह असा ग्रुप आहे जनरिक ब्रँड साठी. दिस प्रोडक्ट्स आर यूज टिपिकली फॉर कमोडिटीज लाईक मिल्क ऑर एग्स. म्हणजे हे प्रोडक्ट ज्या पद्धतीने ग्रोसरी स्टोअर्स मध्ये सेल केले जातात ते जनरिक ब्रँड मध्ये येतात. त्याचं नीड आणि इम्पॉर्टन्स काय आहेत प्रायव्हेट लेबलचे आपण ते बघूया. आयडेंटिफिकेशन ऑफ नीड गॅप, म्हणजे जो काही गॅप तयार झालेला आहे मार्केटमध्ये, जसं वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन्स फॉर retailers to optimum for private labels is fill the gap in the product offerings. This gap may be due to the non-availability of a particular product category. म्हणजे एखाद्या कॅटेगरीचा प्रोडक्ट अवेलेबल होत नसेल तर प्रायव्हेट लेबलिंग काय करतं की हा गॅप भरून काढण्याचं काम करतं, म्हणजे अवेलेबल करतं ही कॅटेगरी प्रोडक्टची. कंट्रोलिंग मध्ये काय दिलंय, प्रायव्हेट लेबल्स ऑफर retailers control over product factors such as pricing, size, package designing, प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन. म्हणजे हे जे काही प्रोडक्शन चालतं, डिस्ट्रीब्युशन चालतं, तर ह्या सगळ्या गोष्टी रिटेलर्स काय करतात, प्रायव्हेट लेबलिंगच्या थ्रू कंट्रोल मध्ये ठेवल्या जातात. ओके. आता डिझाईन कशी अपेक्षित आहे कस्टमरला, मॅन्युफॅक्चररने ज्या पद्धतीची बनवली ती अपेक्षित नसेल कस्टमरला तर यामध्ये चेंज केला जातो, म्हणजे कंट्रोल मध्ये ठेवल्या जातात सगळ्या गोष्टी. ब्रँडिंग केलं जातं म्हणजे काय की branding, successful private label brands will be able to create a better sales opportunities for retailers. The customization of store brand labels such as to logos and taglines can personalize a customer shopping experience. म्हणजे कस्टमरचा शॉपिंग एक्सपिरियन्स कसा आहे किंवा तो हेल्दी असला पाहिजे, कस्टमरची लॉयल्टी आली पाहिजे, तर यासाठी तुम्ही काय करता की त्या ब्रँडला लोगोज, टॅगलाईन्स दिल्या जातात की ज्याच्यामुळे ते स्टोअरचं ब्रँड जे आहे, ते स्टोअरचं ब्रँड लेबल्स जे आहे ते अट्रॅक्टिव्ह होतील आणि त्यामुळे कस्टमर अट्रॅक्ट होईल. एनहान्स शॉपर्स एक्सपिरियन्स, शॉपरला तो एक्सपिरियन्स कसा झाला पाहिजे, बेटर झाला पाहिजे, त्यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो, काही वेगवेगळे टेक्निक्स यूज केले जातात आणि त्या पद्धतीने सॅटिस्फाय केला जातो कस्टमर. व्हॅल्यू कशी आहे, व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, कंझ्युमर कन्सिडर व्हेन चूजिंग प्रायव्हेट लेबल ब्रँड इट still remains an important one and the most significant advantage of store brand labels during economic downturns is that the price gains importance as consumers increasingly turn to money saving strategies. जे कस्टमरची स्ट्रॅटेजी काय आहे की मनी सेव्ह झाला पाहिजे, त्या पद्धतीने प्राइस तुम्ही डिसाइड करा जेणेकरून काय होईल, त्या प्रोडक्टची किंवा त्या ब्रँडची व्हॅल्यू तयार होईल. ओके. कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज मिळेल, जिओग्राफिकल बाउंड्रीज ज्या आहेत तर त्यानुसार जे काही व्हेरिएशन्स येतात कस्टमरच्या प्रेफरन्सेस मध्ये, तर त्यामुळे हे प्रायव्हेट लेबल्स लेबलिंग किंवा जे काही ब्रँड सेल केले जातात अशा पद्धतीने प्रायव्हेट लेबल्सच्या थ्रू, तर तुम्हाला बेसिक ऍडव्हान्टेज मिळतं, कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज. हाय मार्जिन तुम्हाला मिळेल, क्रिएटिंग कस्टमर लॉयल्टी, कस्टमरची लॉयल्टी राहील, रिटेलरची एक इमेज बनते आणि त्यामुळे त्या कस्टमर त्या स्टोअर मधून काय करेल, परचेसिंग करेल.
आता इंडियामध्ये काय पोझिशन आहे प्रायव्हेट लेबल्सची ती बघूया. प्रायव्हेट लेबल्स आर विन विन सोल्युशन फॉर रिटेलर्स अँड कस्टमर्स इन करंट रिटेल मार्केट स्ट्रक्चर. While retailers expect better bargaining power with their vendors. आता वेंडर्स सोबत जेव्हा रिटेलर्स बार्गेनिंग करतात किंवा त्यांच्याकडे ती पॉवर आहे असं सांगतात, इन टर्न बेटर मार्जिन्स अँड कंट्रोल ओव्हर देअर मर्चंडाइज मिक्स. इथे रिटेलर काय करतो की मर्चंडाइज मिक्सला कंट्रोल करतो. कस्टमर गेट अ वायडर रेंज, बेटर क्वालिटी. म्हणजे कस्टमरला काय पाहिजे की म्हणजे काय आपण याची लाईन बघितली प्रोडक्ट लाईन, तसे इथे रेंज मध्ये वाईड रेंज मध्ये ते प्रोडक्ट अवेलेबल केले जातात, कारण रिटेलर्स तेवढी असॉर्टमेंट करतात, क्वालिटी प्रोव्हाइड करतात, गुड प्राइसेस असतात त्या प्रोडक्टच्या. सो द ग्रोथ ऑफ प्रायव्हेट लेबल इज डायरेक्टली लिंक टू द ग्रोथ ऑफ मॉडर्न रिटेलिंग. म्हणजे जे काही आपण आता सुपर मार्केट किंवा हायपर मार्केट स्टडी केले तर ही ग्रोथ आहे. मॉडर्न रिटेलिंग मध्ये तुम्ही वेबसाईटच्या थ्रू किंवा बाहेरच्या कंट्रीज पर्यंत तुमचे प्रोडक्ट सेल करू शकता. म्हणजे आता इंडियामध्ये अशा पद्धतीची सिच्युएशन आहे. Retailers need to gain a customer confidence in its offerings so as to successfully introduce private labels. Okay. Indian retailing has seen a lot of ups and downs over the last few years. कुठल्याही याच्यामध्ये ग्रोथ स्टेजला जाणं किंवा डेव्हलपमेंट करणं याच्यासाठी तुम्हाला बरेचशा अडचणी येतात, तर त्या फेस केलेल्या आहेत इंडियन रिटेलर्सने. विथ द इन्क्रीजिंग ग्रोथ ऑफ द ऑर्गनाइज्ड रिटेल सेक्टर, प्रायव्हेट लेबल्स और स्टोअर ब्रँड्स आर ऑल्सो increasingly accepted by the Indian organized retail market. Though the growth of private labels was seen across categories, growth in grocery was prominently seen in supermarket at 50%. म्हणजे जसं इथे पर्सेंटेज मध्ये दिलेलं आहे की ग्रोथ कशी झाली, सुपर मार्केट मध्ये किती, हायपर मार्केट मध्ये 30%, अशा पद्धतीने व्हॅल्यू सेल्स त्यांचा सुरू आहे. त्यामध्ये फार्मसी प्रोडक्ट किती आहे प्रायव्हेट लेबलिंग मध्ये ते पर्सेंटेज दिलेलं आहे. The private label market in India is currently estimated at rupees 13 billion, which accounts for 10 to 12% of organized retail in India. Shoppers Stop has STOP Lifestyle, has million and online e-retailers like a Mantra and Jabang to have their own private labels. इथे मंत्रा किंवा ह्या ज्या साइट्स आहेत जबंगच्या, त्याच्यावर सुद्धा प्रायव्हेट लेबलिंगचे जे काही ब्रँड्स आहेत ते सेल केले जातात. त्यामध्ये त्यांनी किती पर्सेंट त्यांचं हे आहे, पतलूनचं किती पर्सेंट आहे सेल्स, तर हे वेगवेगळ्या ब्रँडची नावं दिलेली आहेत. रिलायन्स किती आहे. आदित्य बिर्ला रिटेल प्लॅन्स टू इन्क्रीज द शेअर ऑफ ओन ब्रँड्स इन सेल्स फ्रॉम द प्रेझेंट 3% to 10% in the next 2 to 3 years. म्हणजे आदित्य बिर्ला जे काही सेलिंग आहे किंवा त्याचे जे शेअर्स आहेत, शेअर ऑफ ओन ब्रँड्स इन सेल्स, त्यांचे स्वतःचे ब्रँड्स किती आहेत, तर नेक्स्ट 2 to 3 इयर्स त्यांनी हे दिलं एस्टिमेट की 3% अप टू 10% पर्यंत ग्रोथ त्यांचे होण्याचे चान्सेस आहेत. अशा पद्धतीने त्यांनी इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स वगैरे सगळ्या गोष्टींचं पर्सेंटेज दिलाय. म्हणजे की आता सध्याची ती पोझिशन आहे इंडियाची. लो प्राइसिंगचा हा टॉपिक तुम्हाला ऍज पर सिलेबसनी हा एक्सेसिव्ह आहे, हा आपण अवॉइड करणार आहोत. आपल्याला डायरेक्टली रिटेल प्राइसिंग पुढच्या लेक्चरला स्टडी करायचंय. आजच्यासाठी आपण इथे थांबणार आहोत, कारण एकदम जर हा टॉपिक संपवला तर तुम्हाला समजणार नाही. सो काही अडचण असेल तर विचारत चला. सो थँक्यू सो मच.